ते गारचं शेण चुटकी लायचे मस्त मुरले. आलं का पेरण्याचं पाणी? कुठं लो मा फिरण्याचं पाणी पोपडा नाही बोला झाला. पोपळा नाही वाला झाला. वातावरण पाहून घ्या आजचं, कारण का आज पाणी मारायचं काम नाही दारात. रात्री एवढा सगळा पाऊस आला, म्हणजे एवढाही नाही आला, पण सगळा धुळला दाबून गेला. रात्री वारान पाऊस आणि काय सगळं एकदम चकाचक करून गेला. एवढा काही पाऊस आला नाही, पण सुरुवात झाली पावसाची. तेवढेच आशेचे किरण शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसू राहिले. जसे कामाधंद्याला जोमाना लागले, बैल वावरात गेले, बकऱ्या तर बरोबरच जातात, पाऊस येऊ का नाही येऊ. चला मग झाडझूड राहिली करायची, एवढी झाडझूड करून घेतो मी. आणि आज रात्री वर नाही गेली मी झोपायले. रात्री सगळा पसारा खाली आणला, हा असा लावला खताच्या पोतेवर. कारण का टिपी 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 पाऊस चालूच होता, लय जोरात नाही आला पण आला. तेवढीच शांतता झाली जीवाने, नाही तर गरम तर मरणाचं करत होतं ना. म्हणजे थोडा वेळ आला पाऊस, मग नंतर मी काही वर गेली नाही, कारण का लय जास्त आभाळ होतं आणि असं वाटलं का परत पाणी आल्यावर परत खाली यावं लागेल. त्यासाठी मग रात्री घरातच झोपलो, पण झोप नाही झाली. डोकं दुखू राहिलं, कारण का एवढ्या टिपी टिपी पाण्यानं काही एवढा थंडावा येत नाही. घरात दारात तर लय मस्त थंडावा होता, पण घरात लय भारी गरम करत होतं. आणि फॅन तर तुम्हाला माहीतच आहे आपला. चला मग घेतो सगळं उरकून मी माया स्वतःचं. आज एवढे हातपाय गायले का तुम्हाला काय सांगू, काहीच करा वाटून नाही राहिलं. काहून काय नाही, बाहेरचे कामं चे अधुरेच आहेत. बाहेरचे कामं बी फक्त झाडझूड केली आणि एवढं निंबू पाणी पिऊन घेतलं. आता मटण आणलं, भाजी टाकून घेतो, दूध ठेवलं चुलीवर. कारण का रात्री एवढं हवा पाणी सुटलं होतं ना, दूध काही आणलं नाही, मग पुरणाची पोळी काही गेली नाही तशी कोरडी. तर मटणाची तयारी करून ठेवली, कांदा आणि सांबार कापला. इकडे दूध गरम होऊ राहिलं, मटण टाकून घेतो पहिले, मग 30 भांडे घासले. तर 30 भांडे घासतो आणि बकऱ्याले पाणी भरून घेतो. अजून बकऱ्याले पाणी भरायचं राहिलं. आज म्हणलं नाश्ता करतो, पोहेचं तर काही मिळाला नाही आज, कारण का आज हिरव्या मिरच्याच नाही. काय झालं माझं? ती लक्ष देतो तू घरात. काय झालं घर ना हिरव्या मिरच्या तिव तिव एवढं ते गयाठा करून ठेवला त्यात, आणि काय तिव तिव लक्ष नाही. तुम्हीच तर म्हणा कालपासून हिरव्या मिरच्या नाही, हिरव्या ना, मग असल्यावर आणायला होता का? 2-3च मिरच्या त्या बेसनात होत होतं का बेसन आमच्या यातले? पाहिलं मिरच्याचं करतं बेसन. चला मग घेतो आता दुधाला तर उसळ येऊ राहिलं, भाजी टाकून घेतो पहिले. काय म्हणतो युवा? आली थांब, चहा आठवू दे. बरं कामात आलंय, बॉटल मधलं पाणी, भाजी टाकून घेतली. आता चहा पिऊन घेतो थोडासा, का मग चालले बाहेर भांडे कुंडे घासायले आणि आपलं बकऱ्यासाठी पाणी भरायले. आता का डोसकं तर भयान झणकी मारू राहिलं, पण आता चहा प्यास लागते. चहा प्यायल्यावरच बरं वाटली. आणि बाईच्या तिकडून इवेची ऑर्डर, इवा नेऊन द्यावा लागते. आता
असं मटण पाणी असलं की मानतो मी, नसलं तर मग चाकूनच काम चालवते. उरकले सगळे काम. कढईत भाजी टाकली होती, गजात काढून ठेवली, सगळे भांडे धुवून आणले. बाहेरही बकऱ्याले पाणी भरून घेतलं. आणि आमची बच्चा पार्टी पाहू राहिली मम्मीची वाट. आता मम्मीची वाट अशी पाहू राहिली का त्याला लागले असतील भुका. सकाळीच गेल्या बकऱ्या 6 वाजता. आता बच्चा पार्टीला फक्त डाऊन ठेवतो कारण की बकऱ्याचा टाईम झाला याचा. आणि पाणी बी भरून घेतलं बकऱ्यासाठी. एकदम ओकेच काम झालं. आता डोकं तर एवढं भनभन करू राहिलं का लय, पण आता जे बकऱ्याचे काम आहेत ना ते करावंच लागतं. गिदाळा नका करू रे बाबो. आई होते मग आईले चाललंय आंब्यावाले आलास. एवढ्या दिवस तर आंबे आलेच नाही. मांडायचं पीठ दळून आलेलं आहे, 8 दिवस झाले पण आंबे काही आले नाही. आज आंबे आले तर अजून इथल्याच दूरातून एवढा नांदा की जाय आंबे आले, जाय आंबे आले. पाहिलं तर ते बी बाहेरच आहे बसे. हे पा बाई आंब्याच्या वर झुंबडच पडली. जांभळ इले हाल चलवा दिली तू कुत्र्याले शादवतो बाई. अरे आम्ही किती दिवसचे मांडे करायला गहू दळून आणले, आंबेच नाही. कुकडे हरपले होते मोठी. हा रोलला ना काय झालं. आम्ही घेऊन आलता तो फोटो काढायला का वा फोटो काढू राहिले फोटो. हा हे काय चालू आहे. जांभूळ काय वा माता पाय एक जांभूळ नाही दिलं ना तुया. आता घे ना आता दे. कसे दिले आंबे. 1.5 किलो 100. आंबे काही एवढे चांगले नाही पण ते घेतले का रे. हे पा हे पा हे पा मार्केटले. हे नाही चांगले पहिले चांगले दाखवले तुम्हाला. हे चांगले नाही तर काय लोक असे घेतात बाबा. हे आंबे रस करा मिसळ करा ऊस करा काही करा. घ्यायचे का बाई रपाट लावणार आता. असं कोणाला म्हणत जाऊ नका. खाल्ले 10 रुपयाचे दे म्हणे. काहून की मी आज उद्या नाही. सगळे पंख्यावर टिनाचं घर बांधलेलं आहे माझ्यासाठी. पंख्यावर आला. बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधल्या, त्याला पाणी पाजलं, अलपही लावला. अलप खाऊन ओके झाल्या ते एकदम घमेले दिले फेकून त्यानं बाहेर. अन्न पिलायला जरासं खेळू देतो आता मी त्याच्या मायजवळ. दूध पेणं तर झालं त्याचं. अलपही लावला आणि सगळंच झालं. आणि टोंबडी कशी पाहू राहिली पामा इकडे हाय दुरूनच. तिला वाटते काय आणते काय नाही मला लावायला. पण आता काय नाही, कोंडा बिंडा सगळा संपला. आज ज्वारी लावली त्याली. एकदा अल्पाची सवय लागली की ते अल्पाचंच पाहतात. ऊन एवढं झालं का लय. दिवसा झोप होत नाही आणि रात्रीतही होत नाही. दिवसा गरम करते, रात्रीत लाईट नसते, हवा पाणी सुटते. पाणी नाही सुटत, हवा सुटते फक्त मरणाची. अजून बैल आले नाही पण बैलाच्या शेकड्याचा आवाज येऊ राहिला म्हणजे बैल बी आले घरी. हा हा उरकले सगळे कामं. आंघोळ पांघोळ केली, कपडे लत्ते धुतले आणि आत्ता जराशी बसतं झाडाखाली. कारण ऊन किती तपूर आलं. संध्याकाळी येते मूत शिपड्यासारखं पाणी. मग जेवतो ना सगळे लोक धुवायले
झाडाचा आसरा. झाडाचा आसरा धरल्याशिवाय काही पर्याय नाही माणसाला. आणि एवढ्या उन्हात नाही केस दिसत मोठी आहे एकदम. ही बाई कोणाला उत्तर देते काय माहिती. या जळाले असतं काय काय खाऊन काय काय ठेवाव हे नाही समजून राहिलं. पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, पुरणाच्या पोळी संग दूध आणि मटण गरम करायला ठेवलं आता. आणि रात्रीची झिंगीची चटणी. भाजीत जरासं मीठ कमी पडलं होतं म्हणून जरासं मीठ टाकलं. आता गरम होतं बाहेर.